ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची। मी प्रल्हाद राखोंडे आपल्या समोर भूमिका विषद करत आहे, करतो आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये माझी भूमिका आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बोलवले, हितगुज करण्यासाठी बोलवले। मला आपल्या माध्यमातून जनतेला नम्रतापूर्वक सांगायचे की या सत्ताधारी आघाडी युतीच्या सर्व नेत्यांनी मराठा समाज असेल, माननीय जरांगे पाटील साहेब असतील आणि एकंदरीत मराठा समाज असेल, यांची गेल्या 7-8 महिन्यापासून झालेल्या आंदोलनामध्ये आरक्षण देतो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगून सुद्धा एक मोठी फसवणूक केली आणि आरक्षणाचं तोंडाला पान पोसले अशा पद्धतीचं धोरण या सत्ताधारी युतीनं राबवलं। त्यामुळं मराठा समाज असेल तसंच शेतकरी वर्ग म्हणून सुद्धा या सत्ताधारी आघाडीकडून नेहमीच इथल्या देशातल्या शेतकऱ्याची या 10 वर्षांमध्ये उपेक्षा झाली। अशा परिस्थितीमध्ये मग कापूस उत्पादक शेतकरी असेल तर कापसाचे भाव पाडण्यासाठी कापसाच्या गठाण आयात करण्याचं काम केलंय। सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील तर सोयाबीनचा भाव पडला पाहिजे, कमी असला पाहिजे, यासाठी सोयाबीन आयात करण्याचं धोरण अवलंबलं। एवढंच नाही तर कांदा हा अतिशय कमी लागणारा पदार्थ, पण कांद्याचे भाव सुद्धा वाढू नये म्हणून कांद्यावर 40% निर्यात बंदी लावली। ऊसाचे, साखरेचे भाव चांगले वाढत असताना साखरेला सुद्धा भाव नाही वाढला पाहिजे मधून साखरेचे इथेनॉल 100% बंदी करण्याचा निर्णय या सरकारने घेतला। अशा पद्धतीने सगळ्याच बाजूने शेतकऱ्याची कोंडी करून सर्व शेतीमालाचे भाव पाडण्याचं सुद्धा धोरण या सरकारने घेतलं। या पार्श्वभूमीवर या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 26 तारखेला जनतेनं या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याचं काम केलं पाहिजे आणि या सत्ताधारी युतीला यावेळेस एक स्वतःचा, मग शेतकरी म्हणून, मराठा समाज म्हणून, युवक म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून त्यांची जागा दाखवून देण्याचं काम आणि स्वतःचा आवाज बुलंद करण्याचं काम सगळ्या मतदार भावांनी केलं पाहिजे आणि सत्ताधारी या युतीच्या विरोधात स्वतःचं मतदान केलं पाहिजे। आणि हे स्पष्ट सांगायचं झालं तर सत्ताधारी युतीच्या विरोधात जो कोणी उमेदवार सेकंड नंबरला फाईट मध्ये असेल त्याच उमेदवाराला मदत सगळ्याच समाज बांधवांनी केली पाहिजे। आपल्या इथं जर सांगायचं झालं तर मशाल ही या वेळेस फाईट मध्ये आहे, तर मशालीला मतदान सगळ्याच शेतकरी आणि मराठा समाज भावांनी केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। आपल्या मार्फत सर्व समाज बांधवांना, शेतकरी भावाला नम्र विनंती करतो की ही वेळ चुकू देऊ नका, आपला आवाज बुलंद करण्याची हीच वेळ आहे। म्हणून आपल्या सगळ्याच समाज बांधवांना आणि शेतकरी भावाला नम्र विनंती करतो, येणाऱ्या 26 तारखेला आपला कौल या पद्धतीने द्यावा आणि या सत्ताधारी युतीला आपली जागा दाखवून देण्याचं काम करावं, एवढी नम्रतापूर्वक आवाहन करतो। किती आलं? नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी ATV न्यूजला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।